गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईट डीजेवरती बंदी घालण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे। अनेकांना दृष्टी आणि श्रवण क्षमतेवरती परिणाम झाल्याचा याचिकेत दावा केला गेलाय। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ही याचिका दाखल केली आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत या याचिकेत? प्रज्ञा, जर पाहायचं तर पुढील काही महिने आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्सवाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लेझर असेल किंवा मग डीजेचा वापर जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो। मात्र या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। जनहित याचिकेच्या माध्यमातून हे आव्हान देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण डीजेचा सर्रास वापर आपल्याला होताना पाहायला मिळतो। लेझर बीमचा देखील वापर जो आहे तो होतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर देखील लोकांचा परिणाम होताना दिसतोय। लेझर संदर्भात जर का बोलायचं तर लेझर बीम संदर्भात पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर ही बंदी आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र एकूणच आता संपूर्ण राज्यभर या संदर्भात निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती याचिकांमधून आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच या संदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा मग राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल यांना देखील निदर्शनास आणून द्यावं अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।